आणि येत्या 16 डिसेंबरला धारावी पुनर्विकासासंदर्भात ठाकरे गटाचा एक मोर्चा निघतोय। याच धडक मोर्चाचे बॅनर्स सध्या मुंबईच्या रस्त्यावरती पाहायला मिळतात। पण या मोर्चाला अजून तरी पोलिसांनी परवानगी दिलेली नाही। मात्र मुंबईच्या संरक्षणासाठी आणि धारावीवासियांच्या विकासासाठी ठाकरे गटाचा मोर्चा निघेल। त्यामुळे मोठ्या संख्येने मुंबईकर सहभागी व्हावेत यासाठी मुंबईच्या रस्त्यावरती बॅनर्स लावलेले पाहायला मिळतात। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अल्पेश करकरेनं। धारावी पुनर्विकासासंदर्भात उद्या शिवसेना ठाकरे गटाचा धडक मोर्चा निघणार आहे। याच पार्श्वभूमीवर सध्या मुंबईत ठिकठिकाणी बॅनर लावण्यात आलेले आहेत। मी सध्या शिवसेना भवन परिसरामध्ये आहे। आपण पाहू शकतो शिवसेना भवन परिसरामध्ये देखील धडक मोर्चा मुंबईच्या गळ्याशी येणाऱ्या विकासकाला जाब विचारण्यासाठी, धारावीकरांच्या न्यायासाठी, मुंबईच्या रक्षणासाठी अशा आशयाचे बॅनर्स सध्या मुंबईच्या रस्ते आपल्याला पाहायला मिळतात। उद्या शिवसेनेचा अदानी कार्यालयावर एक धडक मोर्चा आहे आणि या पार्श्वभूमीवर अशा प्रकारे बॅनर्स सध्या मुंबई शहरामध्ये अनेक ठिकठिकाणी नाक्या चौक्यावर लावण्यात आलेले आहेत। सध्या ही शिवसेना भवन परिसरातली दृश्य आहेत। शिवसेना भवन परिसरामध्ये देखील ठिकठिकाणी धडक मोर्चाचे असे बॅनर्स लावण्यात आलेले आहेत। धडक मोर्चाला शिवसेना सहित इतर राजकीय पक्ष आहेत, धारावीकर आहेत, ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत आणि त्यांना अपील करण्यासाठी अशा प्रकारचे बॅनर लावलेले आहेत। मोठ्या संख्येने धारावीकरांच्या संरक्षणासाठी, मुंबईच्या संरक्षणासाठी एकत्र या आणि उद्याच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हा यासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने अशा प्रकारचे बॅनर्स सध्या रस्ते लावल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामन विजय देसाईसह मी अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।